नमस्कार सर्वांना. आज आपण वितिलिगोच्या वाढीच्या कारणांबद्दल चर्चा करू. चुकीच्या फूड कॉम्बिनेशनमुळे वितिलिगो वाढू शकतो. आहाराची काळजी घेतल्यास किंवा वाईट सवयींमुळेही वितिलिगो वाढतो. मेलानिन उत्पादनात गडबड झाल्याने पांढरे डाग तयार होतात. इम्युनिटीचे काम रक्षण करणे आहे, पण जेव्हा ते विरोधात काम करते तेव्हा ऑटोइम्यून डिसऑर्डर होऊ शकतो. चुकीच्या आहार आणि सवयींमुळे इम्युनिटीवर परिणाम होतो. काही सवयी टाळाव्यात, जसे की जेवणानंतर लगेच डेअरी प्रोडक्ट्स घेणे. चांगल्या सवयींमध्ये बदल करून पांढरे डाग कमी करता येतात. रोज अक्रोड, हळद, बेसिल वापरा. तांब्याच्या भांड्यात पाणी प्या. आहारात जिंगर, पालेभाज्या, सेलेनियम समाविष्ट करा. प्रोसेस्ड फूड, रेड मीट, फिश, डेअरी टाळा. स्ट्रेस फ्री राहा. उपचारांवर लक्ष ठेवा. अँटीऑक्सिडंट समाविष्ट करा. अजूनही समस्या असल्यास संपर्क करा. धन्यवाद. आता तुमच्या समुदायात हे का घडत आहे हे आपण चर्चा करणार आहोत. कारण इम्युनिटीचा काम म्हणजे रक्षक असणे, म्हणजेच तुमच्या इन्फेक्शन विरुद्ध लढणे. इम्युनिटी ही आपल्या शरीराची एक महत्त्वाची प्रणाली आहे जी आपल्याला विविध प्रकारच्या संसर्गांपासून वाचवते. इम्युनिटीच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणजे आपल्या शरीराच्या विविध प्रणालींना एकत्रितपणे काम करणे. हे एक जटिल प्रक्रिया आहे ज्यामध्ये विविध पेशी आणि रसायने एकत्रितपणे काम करतात. आपल्या शरीरातील विविध पेशी आणि रसायने एकत्रितपणे काम करतात जेणेकरून आपल्याला संसर्गांपासून वाचवता येईल. पण जेव्हा हे तुमच्या विरोधात काम करायला लागते तेव्हा हे ऑटोइम्यून डिसऑर्डर जसे की वितिलिगो तयार करू शकते. वितिलिगो हा एक त्वचेचा विकार आहे ज्यामध्ये त्वचेवर पांढरे डाग तयार होतात. याशिवाय इतर ऑटोइम्यून डिसऑर्डर्स जसे की ल्यूक्स, रुमेटॉइड आर्थरायटिस देखील होऊ शकतात, ज्यामुळे शरीराच्या विविध भागांवर परिणाम होतो. आता आपण जे आहार आणि सवयींबद्दल बोलत आहोत ते शुद्ध नाहीत किंवा चुकीचे आहेत. त्यामुळे जर हे फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर हे तुमच्या इम्युनिटीवर परिणाम करू शकते आणि तुम्हाला ऑटोइम्यून डिसऑर्डर होऊ शकतो. तर काही सवयी आहेत ज्या तुम्हाला स्वीकारू नयेत आणि दररोज फॉलो करू नयेत. एकदा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही करू शकता, पण जेव्हा ते तुमच्या रुटीनमध्ये येते तेव्हा तुमची इम्युनिटी तुमच्या विरोधात काम करायला लागते. उदाहरणार्थ, आपली सवय आहे की जेव्हा आपण जेवण करतो त्यानंतर लगेचच आईस्क्रीम हवी असते किंवा काहीतरी गोड हवे असते. हे खाण्याची सवय म्हणजे जेवणानंतर तुम्ही नमक, मसाला, मिरची खाल्ल्यानंतर लगेचच डेअरी प्रोडक्ट किंवा दुधाच्या वस्तू शोधायला लागता. हे तुमच्या इम्युनिटीला तुमच्या विरोधात काम करण्यास भाग पाडते. जर तुम्हाला दूध पिण्याची गरज असेल तर तुम्ही 2 ते 3 तासांच्या अंतराने प्या. दुसरी सवय म्हणजे वॉशरूमला जाणे थांबवणे. जेव्हा तुम्हाला टॉयलेटला जाण्याची गरज असते तेव्हा तुम्ही थांबवता, विचार करता की हे काम संपवून जाऊन जाईन. पण जेव्हा तुम्ही तुमच्या नैसर्गिक प्रवाहाला थांबवता तेव्हा तुमची इम्युनिटी तुमच्या विरोधात काम करते. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण पाण्यात थोडा वेळ थांबवून ठराविक वेळानंतर पाणी पितो. हे सर्व तुमच्या इम्यून सिस्टमवर परिणाम करतात. आता तुम्ही काही चांगल्या सवयींमध्ये बदल करून तुमच्या पांढऱ्या डागांना कमी करू शकता. जसे की तुम्ही रोज अक्रोड किंवा नट्स खा. हळद आणि बेसिलच्या पानांचा एकत्रित वापर करणे चांगले आहे. तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते पिऊ शकता, कारण तांब्यामुळे तुमच्या शरीरात कॉपरची कमतरता होणार नाही. तुमच्या आहारात जिंगर, पालेभाज्या आणि सेलेनियम यांचा समावेश करा. प्रोसेस्ड फूड, रेड मीट, फिश आणि डेअरी प्रोडक्ट्स टाळा. तुम्हाला स्ट्रेस फ्री राहणे आवश्यक आहे जेणेकरून तुमची रिकव्हरी जलद होईल. स्ट्रेस कमी करण्यासाठी ध्यान, योगा किंवा इतर तंत्रांचा वापर करा. तुमच्या उपचारांवर लक्ष ठेवा, कारण ते तुमच्या पांढऱ्या डागांना वरवरच सुधारत नाही तर त्याची मूळ कारणे देखील लक्षात घेतली पाहिजेत. तुमच्या इम्यून सिस्टमला समजून घ्या की त्याने रक्षकाचे काम करणे आवश्यक आहे, भक्षकाचे नाही. तुमच्या आहारात अँटीऑक्सिडंट्स समाविष्ट करा आणि या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. अँटीऑक्सिडंट्स हे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि इम्युनिटीला बळकट करतात. तुमच्या चांगल्या आहार आणि सवयींमध्ये बदल करून तुम्ही तुमच्या पांढऱ्या डागांना भरून काढण्यास मदत करू शकता. आणि जर तुम्हाला अजूनही समस्या येत असतील तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आमच्याशी भेटा आणि योग्य उपचार मिळवा. धन्यवाद आणि काळजी घ्या. इम्युनिटीच्या या प्रक्रियेचा एक भाग म्हणजे आपल्या शरीराच्या विविध प्रणालींना एकत्रितपणे काम करणे.
हे एक जटिल प्रक्रिया आहे ज्यामध्ये विविध पेशी आणि रसायने एकत्रितपणे काम करतात. आपल्या शरीरातील विविध पेशी आणि रसायने एकत्रितपणे काम करतात जेणेकरून आपल्याला संसर्गांपासून वाचवता येईल. हे एक जटिल प्रक्रिया आहे ज्यामध्ये विविध पेशी आणि रसायने एकत्रितपणे काम करतात. आपल्या शरीरातील विविध पेशी आणि रसायने एकत्रितपणे काम करतात जेणेकरून आपल्याला संसर्गांपासून वाचवता येईल. हे एक जटिल प्रक्रिया आहे ज्यामध्ये विविध पेशी आणि रसायने एकत्रितपणे काम करतात. आपल्या शरीरातील विविध पेशी आणि रसायने एकत्रितपणे काम करतात जेणेकरून आपल्याला संसर्गांपासून वाचवता येईल. इम्युनिटीच्या या प्रक्रियेचा एक भाग म्हणजे आपल्या शरीराच्या विविध प्रणालींना एकत्रितपणे काम करणे. हे एक जटिल प्रक्रिया आहे ज्यामध्ये विविध पेशी आणि रसायने एकत्रितपणे काम करतात. आपल्या शरीरातील विविध पेशी आणि रसायने एकत्रितपणे काम करतात जेणेकरून आपल्याला संसर्गांपासून वाचवता येईल.